अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं, ज्याचं नाव आहे की प्रियंका धुडुम शिंदे। सो हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आत्ताचं सिच्युएशन बघितलं तर खूप गरम होतं आहे, खूप उकाड येतो आहे बघा. इथं किती सारा घाम आला आहे, घाम तरी काय सारखा येतो आहे, काय करायचं सुचत नाही आहे। सांगायचा उद्देश हाच की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये कशी काळजी घ्यायची याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे। याचं कारण की हीच काय इन्फॉर्मेशन मी तुम्हाला द्यायची याचं कारण की उष्णतेची लाट येणार आहे 29 एप्रिलपासून ते 15 मेपर्यंत। या 15 दिवसामध्ये आपल्याला खूप उन्हाळा जाणवणार आहे। जसं की पाहाल की आजचं जे तापमान आहे ते 37 डिग्री सेल्सिअसपर्यंत होतं, जे की पुढच्या 15 दिवसामध्ये 39 ते 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढू शकतं। सो या दिवसामध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची आहे त्याबद्दल आपण टिप्स जाणून घेऊ। सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं आहे तर पाण्याचा भरपूर इंटेक वाढवला पाहिजे। त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की 2.5 ते 3 लिटर हे पाणी तुम्हाला कंपल्सरी पिलं पाहिजे। त्यामध्ये तुम्ही फ्रीजचं पाणी पिऊ शकता, पण फ्रीजचं जास्ती प्रेफर करू नका पाणी प्यायला। जास्तीत जास्त तुम्ही थंडगार माठातलं किंवा तांब्याच्या हंड्यातलं पाणी पिऊ शकता, जे की आपल्या शरीरासाठी हेल्दी असतं। सेकंड पॉईंट आहे की जर तुम्ही बाहेर जाताय उन्हामध्ये किंवा जे कामाला वगैरे जाताय तर तुम्ही कंपल्सरी हलके आणि कॉटनचे लूज कपडे वापरा। आणि जर बाहेरच पडत असाल उन्हामध्ये तर तुम्हाला कंपल्सरी कॅप यूज करायचा आहे, स्कार्फ यूज करायचा आहे आणि सनग्लासेस यूज करायचे आहेत। या व्यतिरिक्त नेक्स्ट पॉईंट तुम्हाला सांगेन की सनस्क्रीन यूज करायचा आहे। बाहेर जायच्या आधी कंपल्सरी 10 ते 15 मिनटं अगोदर आपल्या फेसला, आपल्या बॉडीवर सनस्क्रीन अप्लाय केलं पाहिजे। 10 ते 15 मिनटं आफ्टर सनस्क्रीन अप्लाय करून झाल्यावर 10 ते 15 मिनटांनी तुम्ही बाहेर जाऊ शकता। असं नाही करायचं की सनस्क्रीन झालं लावून लगेचच बाहेर पडायचं नाही आहे। काय होतं की सनस्क्रीन मेल्ट होतं, फेसवर मेल्ट झालं की त्याचा काही उपयोग होऊ शकत नाही। पुन्हा चेहरा टॅन होतो आणि सनबर्न व्हायला सुरुवात होते। सो तुम्ही सनस्क्रीन हे कंपल्सरी यूजच केला पाहिजे। नेक्स्ट तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त नारळ पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत म्हणा, सो असे हे थंडगार जे पेय आहे ते तुम्हाला पिलं पाहिजे। तुम्ही आउटसाईडचे कोल्ड्रिंक्स जास्त यूज करूच नका, घरातीलच लिंबू पाणी, सरबत पाणी, कोकम सरबत म्हणा, ताक म्हणा, लस्सी म्हणा, नाचणी सत्व म्हणा, नाचणीचं आंबील म्हणा, हे दररोज तुम्ही घेतलं पाहिजे। ज्यानं की नाचणी सत्व आणि नाचणी आंबील, ताक, लस्सी यामुळे काय होतं, उष्णता आपल्या शरीरातील कमी होते, थोडाफार उष्णतेचा त्रास जाणवत नाही। सो हे उन्हाळ्यामध्ये घेतलं पाहिजे। आउटसाईडचं तेलकट, तुपकट, तळलेले पदार्थ, मसाले पदार्थ खाण्याचं टाळलंच पाहिजे। चहा कॉफी टाळली पाहिजे आणि होता होईल तेवढं घरातील शुद्ध स्वच्छ पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजेत। आणि आता हे झालं कशी काळजी घ्यायची त्याबद्दल। जर तुम्हाला उष्णतेचा त्रास झाला असतील तर त्याची लक्षणे काय असतील तर एक तर डोकं फार दुखतं, पित्त बाहेर पडतं, नेक्स्ट तुम्हाला वॉमिटिंग आणि उलट्या आणि मळमळ याचा त्रास जाणवू शकतो, आणि नेक्स्ट म्हणाल तर चक्कर येणे आणि आपल्या ब्लडमध्ये शुगरचं लेवल कमी होणे, ह्या सगळ्या त्रास तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जाणवतील। शक्यतो तुम्ही बाहेर जातच असाल तर तुम्हाला कंपल्सरी पाण्याची बॉटल आणि त्याचबरोबर एक छोटे लिमलेटचं पाकीट किंवा आमला कँडीचं पाकीट तुम्हाला तुमच्यासोबत कंपल्सरी ठेवलं पाहिजे, जेणेकरून की तुम्हाला जर थकवा जाणवत असेल, चक्कर येत असेल, थोडं लो फील असेल की जेणेकरून ती तुम्ही लिमलेटची गोळी किंवा काहीतरी चॉकलेट्स वगैरे खाऊ शकाल, पाणी पिऊ शकाल, जेणेकरून तुम्ही तुमचं
शुगर लेवल डिक्रीज होणार नाही ब्लडमधला. सो ह्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. मी ह्याच्यामध्ये मुद्दा सांगेन की तुम्ही बाहेरून जाऊन येत आहे उन्हातून आल्या लगेच तुम्हाला पाणी प्यायचं नाही आहे. थोडं आल्यावर एक 5-10 मिनटं बसून वॉशरूममध्ये जाऊन तुम्हाला स्वच्छ हातपाय, मेनली तुम्हाला तुमच्या पायावर थंड पाणी घेतलं पाहिजे. स्वच्छ हातपाय धुवून मग एक 10 मिनिटांनी तुम्हाला घरात येऊन पाणी पिलं पाहिजे. लगेच घरी आल्या तुम्हाला पाणी प्यायचं नाही आहे. एक 10 मिनिटांनी पाणी आणि छोटासा गुळाचा तुकडा तोंडात टाकला तरी चालेल. ही सर्व उन्हाळ्यात घ्यायची काळजी मी तुम्हाला सांगितली आहे की तुम्ही हे 15 दिवस कसं काळजी घेणार आहात याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे. सो स्वतःची, तुमच्या कुटुंबाची काळजी या मी सांगितलेल्या इन्फॉर्मेशनमधून तुम्ही घेऊ शकताय. सो आणि काहीतरी तुमचे डाऊट्स असतील किंवा काहीतरी क्वेश्चन्स असतील किंवा आणि कशाबद्दल तुम्हाला माहिती द्यायला मला आवडेल हे तुम्ही मला सजेस्ट करा कमेंट करून. आणि सो मी आज ॲक्च्युली तुम्हाला प्रेग्नन्सी केअरमधलंच इन्फॉर्मेशनचं मी तुम्हाला व्हिडिओ करणार होते, पण असे उष्णतेची पण लाट येणार आहे याबद्दल थोडं इन्फॉर्मेशन मला द्यायचं होतं. सो ह्याबद्दल मी आधी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सी केअरमधला सेकंड पार्ट किंवा सेकंड सिरीजमध्ये मी तुम्हाला थोडीफार माहिती देणार आहे. सो स्टे ट्यून आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि प्लीज एक लाईक आणि एक कमेंट करा जेणेकरून की तुमचा मला सपोर्ट मिळेल आणि असेच तुमचे सर्वांचे माझ्यावर आशीर्वाद आणि प्रेम राहू देत. सो प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर माय व्हिडिओ अँड थँक यू सो मच अँड श्री स्वामी समर्थ.